गुड मॉर्निंग. तर इशूची शाळा चालू झाल्यापासून ना रात्री थोडंसं लवकरच झोपते मी, जेणेकरून सकाळी लवकर जाग येईल. पण काय होतं, अजून थोडंसं रुटीन नवीन असल्यामुळं ना जाग तर येतच नाही आणि रात्री मी किती लवकर झोपायचा प्रयत्न केला ना तरी झोप होत नाही आहे. आणि इशू आता इथं शाळेमध्ये गेलेली होती. शाळेत तिला सकाळी तिचा टिफिन वगैरे आवरून तिला पाठवून दिलं शाळेत. त्यानंतर मी घरातलं सगळं आवरलं आणि घरातलं आवरताना ना माऊचं पण चालू होतं. बघू शकतो तुम्ही, मध्ये मध्ये असंच चालतं तिचं. मी ठेवत होते, ती खाली पाडत होती परत. तर त्यामुळे त्याच्यानंतर मी लगेच नाही ते सोफा वगैरे ते आवरून घेतलं माझं. कारण धूळ खूप होत्या, पण किती पण आवरलं ना घर तरी पण तसंच राहतं. आवरावंच लागतं कारण सोफ्यावर मुली खेळतात ना, त्याच्यामुळे इथे मी सगळा सोफा वगैरे झटकून घेतला, तो क्लीन करून त्याच्यावर परत त्याचे कवर टाकून दिले. आणि आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथे ना त्यानंतर ना मी लगेचच झाडझूड करून घेतली सगळ्या घरांची, किचन, हॉल आणि बेडरूमची पण. गॅलरी मी सकाळी झाडून घेतली होती कारण सकाळी सकाळी खूप धूळ असते गॅलरीमध्ये. मी ना संध्याकाळची गॅलरी झाडली ना त्याच्यानंतर मी डायरेक्ट सकाळीच झाडते, त्यामुळे खूप धूळ होऊन जाते बाहेर. आणि आता पावसाचं सीझन चालू झाले म्हटल्यावर वारं ते वगैरे सुटतंच, तर खूप घरामध्ये पण इतकी धूळ होते ना. खूप म्हणजे घरात 3 टाइम पण घर झाडले ना तरी कमीच आहे, इतकी धूळ निघते. बघू शकता तुम्ही किती धूळ निघली घरामध्ये. आणि रोज असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि माझी इशू आता गेलेली होती शाळेमध्ये, त्यामुळे थोडंसं शांत होतं घर. आणि मी नवीन ट्रायपॉड घेतलं तर त्याच्यातच हा शूट चालू आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओचा अँगल नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.